विराज आणि काव्या आता हळूहळू वाचत आहेत. अनेक मराठीची पुस्तकं त्यांच्याकडे आहेत. आता दासू वैद्य सरांचं आहे, डॉक्टर सुरेश सावंत आहेत आणि संजय अलवाड सर आहेत, सचिन चौबेंचं टाग्या आणि टिग्या हे वाचलेले आहेत त्यांनी. अशी बरीचशी पुस्तकं आहेत. तर यातली ही जी बारकी काव्य आहे ना, तिला काय अजून मराठी चांगलं वाचता येत नाही, पण ती हळूहळू वाचेल ना. हा, माझं सगळ्यांना आग्रहाचं सांगणं आहे की जगातल्या कुठल्याही भाषा शिका, त्याबद्दल दुमत नाही, परंतु आपण ज्या भाषेत जन्मलो, ज्या भाषेत वाढलो, ती मातृभाषा आपल्याला वाचता आली पाहिजे. तर मातृभाषा म्हणजे काय असं अनेक जण विचारतात. तर तुमचा जन्म झाल्यानंतर तुमच्या आईच्या तोंडून जो पहिला शब्द तुमच्या कानावर पडला तिला मातृभाषा म्हणायची. तर ती मातृभाषा आपल्याला जगवते, मोठं करते आणि आपल्याला आत्मबळ वाढवण्याचं सातत्यानं काम करते. तर अशी बरीचशी पुस्तकं आता मराठीतली विराज आणि काव्या ह्या सुट्टीत वाचतायत. त्यांची 101 पुस्तकं आहेत. विराज वाचणार नाही सगळी पुस्तकं आता? बरीचशी झालीत ना तुझी वाचून? अजून किती राहिले? ही सगळी वाचायचीत ना? तर एवढी भरपूर पुस्तकं पोरांनी आणलेली आहेत. कुठेही गेले की त्यांना आम्ही सांगतो हे पुस्तक घ्या, ते घ्या. ते त्यांच्या मनाने घेतात. काही पुस्तकं काही मी आणत असतो, परंतु आपण नक्की मुलांना पुस्तकं उपलब्ध करून द्या, ती वाचतील. कारण जर त्यांना उपलब्ध करूनच दिलं नाही तर आपण मुलांना दोष देण्यात अर्थ नाही का? जर त्यांना आपण उपलब्ध करून दिली पुस्तकं तरच ते वाचू शकतील. हे कुठलं पुस्तक आहे बेटा? लेजंड ऑफ भगत सिंग. हा, हे कुठलं आहे? हे अक्षर शिकूया. काव्याला अजून एलियन आला स्वप्नात. काव्याला वाचता येत नाही पण लिहिता येतं बरं का बघून तिला. ती खूप सुंदर लिहिते, चांगलं लिहिते ती. तर मुला यांची अशी खूप पुस्तकं आहेत आता. तर 100 पुस्तकं आहेत त्यांची. ह्या दुधाच्या मिशा तर फार आवडलं होतं विराजला. अशी छोटी छोटी पुस्तकं सुद्धा आणून द्या आणि सुरुवात त्यांना करू द्या कुठली तरी. तर पोरं वाचत नाही, त्यांना मराठी येत नाही असं आपण म्हणून चालणार नाही. तर